चला, गुड इव्हनिंग, जय हिंद. चलो आलो का रे लाईव्ह. चल लिंक शेअर करा. आवाज येतो का बघा एकदा. चला लेक्चरला सुरुवात करूया. मला कमेंट करून सांगा आवाज येतो का बघा. गुड इव्हनिंग. सर्व भावी पोलीस विद्यार्थी मित्रांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गेल्या अनेक दिवसापासून आपण संध्याकाळचा हा लाईव्ह लेक्चरचा हा उपक्रम चालू केला आहे. हा कंटिन्यू असणार आहे, ह्याला खंड पडणार नाही. मोरे सर, जय श्रीराम. चला मोरे सर, मी स्वतः केसकर सर, रेड्डी सर पण लाईव्ह येणार आहेत. कोपनर सर पाठीमध्ये लाईव्ह होते. म्हणजे राजमुद्रा टीमच्या वतीनं आपण सातत्यानं. हा आवाज येतो ना. ओके चला ठीक आहे. ऑल क्लिअर. ओके राईट. चलो आजचे जे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन बघा. आपण PYQ आज मी घेतलेत. उद्याला काय करणार आहे, PYQ प्लस सराव दोन्ही ॲड करणार आहे बरं का. आणि क्वेश्चनची संख्या आपण टप्प्याटप्प्याने वाढवणार आहे. त्यामुळे तुम्ही कंटिन्यू लेक्चरला राहत चला. आणि मॅक्झिमम नांदेड. ओके अंकिता मॅडम, गुड इव्हनिंग. चलो ठीक आहे, सगळे जॉईन करा, लिंक शेअर करा मॅक्झिमम. इथून पुढे आपण सराव आणि प्लस PYQ दोन्ही घेऊ. आजच्या लेक्चरला मी फक्त PYQ घेणार आहे. उद्याला करंटचे पण काही क्वेश्चन ॲड करतो. करंटचे 5-6 क्वेश्चन ॲड करू आपण. बाकी इको आणि इतर घटकाचे GKचे वगैरे बाकीचे जे क्वेश्चन आहेत तेही मध्ये ॲड केले जातील परत. ठीक आहे, जेणेकरून येत्या सप्टेंबरला तुमचा मॅक्झिमम चांगला स्कोर आला पाहिजे आणि PYQच्या विश्लेषणातून तुम्हाला बरीच माहिती भेटली पाहिजे. ह्याच्या अगोदर दुपारच्या वेळेला बघा, दुपारी आपण लाईव्ह लेक्चरमध्ये 2.5-3 तासाचे आपण लेक्चर घेतले. 4 काहीतरी लेक्चर घेतले होते. तिथून पुढे कंटिन्यू जेवढे PYQs आहेत तेवढे आपण कव्हर करायचा प्रयत्न करूया. चला लिंक शेअर करा रे मित्रांनो. गेल्या मला वाटतं 20-25 दिवसापासून मोरे सर संध्याकाळी रेग्युलर लाईव्हला आहेत. त्यांनी इतिहासाचे बरेच क्वेश्चन तुमचे कव्हर केलेत. आता आपण बाकी 2 विषयाचे प्रश्न कव्हर करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न स्क्रीनवर आहे तुमचा. प्रश्न वाचा, उत्तर द्या, कमेंट करा. चला बघा. काय म्हणते, राज्यघटनेची मूलभूत संरचना सिद्धांत म्हणजे बेसिक स्ट्रक्चर डॉक्युमेंटरी बघा. बेसिक स्ट्रक्चर ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडली आहे. हा प्रश्न पडला नाशिक ग्रामीण पोलीस 2023चा प्रश्न आहे. हा नाशिक 2023 बघा. मिनर्वा मिल्स खटला, केशवानंद भारती खटला, मेनका गांधी खटला आणि के गोपालन खटला यातल्या कुठल्या खटल्यामध्ये काय स्वीकारले, मूलभूत संरचना सिद्धांत ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये सर्वप्रथम, प्रश्न काय म्हणते बघा, मांडली आहे म्हणते, मांडली आहे. त्याच्यावर स्पष्टीकरण दिलं आहे हे विधान वेगळं आणि बेसिक संरचना सिद्धांत मांडला आहे यावरचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. उत्तर काय बघायचं. सर आज क्लास झाला का. हो मित्रा, क्लास चालू आहे की रेग्युलर क्लास आहे. चला पुढे बघा. अर्चना मॅडम, पर्याय क्रमांक B केशवानंद भारती खटला. बर चला, ज्यांना उत्तर माहिती आहेत कमेंट करा रे. हे मूलभूत संरचना सिद्धांत म्हणजे काय बघा, भारतीय राज्यघटनेचा घटनात्मक भाग जो असेल त्या घटनात्मक भागामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी तरतुदी समाविष्ट होतात. त्यानंतर भारतीय राज्यघटनेचा बघा घटनात्मक भाग असेल, संसदीय भाग असेल, त्यानंतर परत धर्मनिरपेक्ष राज्याची संकल्पना असेल, धर्मनिरपेक्ष राज्याची संकल्पना असेल, बरोबर आहे. त्यानंतर परत कायदेविषयक बाबी असतील, घटनेच्या कायदेविषयक बाबी असतील. या सर्वांचा समावेश कशामध्ये होतो, यावरील सगळ्या ज्या घटना यांचा समावेश राज्यघटनेच्या मूलभूत संरचना सिद्धांतामध्ये होतो. जर तुम्हाला राज्यघटनेचा मूलभूत संरचना सिद्धांत, इम्रान सर धन्यवाद, माझा बड्डे काल झालेला आहे तरी तुमचे मनपूर्वक आभार. चला बघा, मूलभूत संरचना सिद्धांत नेमकं काय, तर भारतीय राज्यघटनेचं स्ट्रक्चर पुढीलपैकी कोणत्या घटकावर डिपेंड आहे. ते 4 घटक आहेत. घटनात्मक म्हणजे भारतीय राज्यघटनेची घटनात्मकता, त्यानंतर घटनेत बदल करायचा असेल तर कलम 368 लागू होतोय. मग त्या 68चा वापर करता येतो किंवा नाही याविषयी स्पष्टीकरण यात दिलं गेलंय. त्यानंतर संसदीय भाग, त्याच्यातला कायदे करायचा अधिकार, संसदेचं सार्वभौमत्व किंवा संसदेची सर्वोच्चता, धर्मनिरपेक्ष राज्याची संकल्पना असेल किंवा बाकी कायदेविषयक इतर बाबी असतील, या सगळ्या घटकाला काय म्हणतात, मूलभूत रचनात्मक सिद्धांत म्हणतात. ह्याची सर्वप्रथम मांडणी केव्हा झाली आहे. उत्तर आले का सगळ्यांचं. B 2 मला वाटतं ऑलमोस्ट तुम्ही PYQ पाठ केला. उत्तर करेक्ट आहे. पर्याय क्रमांक 2च त्याचं उत्तर आहे, केशवानंद
भारती खटला हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, लक्षात ठेवा. आता हे चारही खटले लक्षात घ्या बघा, कुठले कुठले खटले आहेत. हा मिनर्वा मिल्स खटला जो आहे तो खटला 1980 मधला आहे रे, लक्षात ठेवा, 1980. पण या मिनर्वा मिल्स खटल्यामध्ये युनियन म्हणजे युनियन ऑफ इंडिया म्हणजे केंद्र सरकार किंवा संघराज्य आणि मिनर्वा मिल्स या दोन खटल्याच्या संदर्भातला हा निकाल होता. 1980 मधला खटला आहे हा. या खटल्यामध्ये बघा सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय, हे जे मूलभूत रचना सिद्धांत आहे तो मूलभूत रचना सिद्धांत याचं स्पष्टीकरण करायचं काम या खटल्याअंतर्गत केलं गेलं होतं. 1980 मधला खटला आहे. म्हणजे भारतीय संसद भारताच्या कुठल्याही संसदेमधल्या भारतीय संसद काय करू शकते, राज्यघटनेमध्ये घटनात्मक बदल करू शकते, लक्षात ठेवा. या खटल्याच्या निर्णयाअंतर्गत सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय की या मूलभूत संरचना सिद्धांताच्या अधिकाराअंतर्गत स्पष्टीकरणाअंतर्गत भारताचं सर्वोच्च न्यायालय भारतीय संसद काय करू शकते, घटनात्मक बदल करू शकते, पण घटनेचा मूळ गाभा बदलता कामा नये असं स्पष्टीकरण दिलेलं लक्षात ठेवा. घटनेचा मूळ गाभा बदलता कामा नये. मग संसद घटनात्मक उपाय करू शकते, पण घटनेचा काय न बदलता, मूळ गाभा न बदलता महत्वाच्या आवश्यक घटकामध्ये बदल करता येतात. हा जो खटला आहे तो होता मिनर्वा मिल्स खटला. आता केशवानंद भारती खटला ऑलमोस्ट तुम्हाला सगळ्यांना पाठ असेल बघा. केशवानंद भारती खटले तारीख आहे बघा 24 एप्रिल 1900 किती रे 24 एप्रिल 1973. कर्नाटक सरकार आणि केशवानंद भारती या संदर्भातला खटला होता. जवळपास हा खटला बघा 13 न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेला खटला आहे. हा जगातला गाजलेला खटला म्हणता येते आपल्याला. यामध्ये 13 न्यायाधीश होते. या 13 न्यायाधीशांनी दिलेला निकाल आहे. जवळपास 60 दिवस या खटल्याची चर्चा चालू होती, 60 दिवस. आणि हा खटला भारताच्या राज्यघटनेचं आदर्शत्व स्पष्ट करत आहे. सगळ्यात महत्त्वाचा निर्णय काय होता, खटला नेमका काय होता, केशवानंद भारती यांचा जो कर्नाटकचा मठ आहे त्या मठाची जमीन कर्नाटक सरकारने कायदा करून अधिकृत केली होती. ही जमीन अधिकृत केली जाऊ नये यासाठी रीट याचिका किंवा त्याची खटला वगैरे होता ती केस केशवानंद भारतींनी दाखल केली. त्यावेळेला केशवानंद भारती यांना भारतामध्ये लोकप्रियता भरपूर मिळाली, पण त्यांच्या बाजूनं हा खटला हा निकाल लागलेला नाही, हे तुम्हाला माहिती असेल. पण इथं दोन महत्त्वाच्या गोष्टी होत्या. कुठल्या गोष्टी होत्या, नंबर 1 प्रस्तावना भारताच्या राज्यघटनेचा काय आहे, भाग आहे असं म्हणते बरं का सुप्रीम कोर्ट, लक्षात ठेवा. केशवानंद भारती खटल्यानंतर हे वाक्य महत्त्वाचं, प्रस्तावना भारताच्या राज्यघटनेचा भाग आहे. जेवढे लाईव्ह आहात तुम्ही काम करत चला. PYQचे जेवढे क्वेश्चन आहेत तुम्ही रफ पेज सोबत ठेवा, त्या स्पष्टीकरण लिहून घेत चला. कारण दोन गोष्टी होतील, लिहिण्यामध्ये पाठही होऊन जाईल आणि ऐकल्यामुळे पुन्हा एकदा लक्षात राहू शकतंय. तुम्ही ह्याच्या आधी ऑलरेडी अभ्यास केलाय, मी नाही म्हणत नाही अजिबात, तर तुम्हाला फक्त लक्षात राहण्यासाठी महत्त्वाचं आहे. तुम्हाला एक्स्ट्रा माहितीच मिळणार आहे, काळजी करू नका. याचं तुमचं उत्तर करेक्ट आलंय. केशवानंद भारती आहे. मी 4ही पर्यायाचं स्पष्टीकरण करतोय, ते स्पष्टीकरण महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे जे PYQ 44 ठोकळा आहे का, त्याच्यामध्ये एकाच पर्यायाचं स्पष्टीकरण केलेलं आहे बरं का, लक्षात ठेवा. आपण 4ही पर्यायाचं काय करतोय, स्पष्टीकरण करतोय. भारताची प्रस्ताविका, राज्यघटनेची प्रस्ताविका राज्यघटनेचं काय असेल, भाग आहे असं म्हणतंय. आणि या खटल्याअंतर्गत पुन्हा काय निर्णय दिला सुप्रीम कोर्टाने की भारताची संसद राज्यघटनेमध्ये बदल करू शकते, पण मूलभूत घटकामध्ये बदल करण्याचा अधिकार नसेल, असा निर्णय या खटल्याअंतर्गत दिला गेला होता. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा खटला बघा, तो म्हणजे कोणाचा, मेनका गांधी यांचा खटला 1978चा खटला आहे. मेनका गांधी खटला 1978, लक्षात ठेवा. मेनका गांधी खटला 1978. राहुल सर मस्त आहे, मजेत आहे मित्रा. लिंक शेअर करा, निवांत आपण गप्पा करू. भाग आहे, यस सर, ओके. याचं उत्तर हेच आहे बरं, केशवानंद भारती खटला. राईट. आता इथं बघा पुढं मेनका गांधी खटला काय झालं होतं प्रकरण, मेनका गांधी यांचं 1977ला त्यांचं पासपोर्ट जप्त केलं होतं आणि भारतीय लोकांच्या हितासाठी ते पासपोर्ट जप्त केले असं भारत सरकारनं खुलासा केला होता. आणि मग या खुलासाच्या विरुद्ध मेनका गांधी यांनी रीट याचिका दाखल केली आहे. आणि त्या रीट याचिकेच्या सुनावणी अंतर्गत खटला काय होता, मेनका गांधी यांच्या मते कलम 14चं काय झालेलं आहे, उल्लंघन झालेलं आहे. त्यासोबत कलम 19चं उल्लंघन झालेलं आहे आणि कलम 21चं सुद्धा काय झालंय, उल्लंघन झालंय असं कोण म्हणतंय, मेनका गांधी म्हणत होत्या. त्यांच्या त्या पासपोर्ट जप्तीबद्दल हा खटला उभा राहिला होता. आणि या खटल्याच्या निर्णयाअंतर्गत
सुप्रीम कोर्टानं बऱ्यापैकी निकाल यांच्या बाजूने दिला असे म्हणू शकतो आपण, कारण त्या निकालाअंतर्गत सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय, हे सुवर्ण त्रिरत्न आहेत भारतीय राज्यघटनेचे, त्यातलं कलम 14 जे आहे ते कुठलं आहे, समानतेच्या अधिकाराचं कलम आहे. सरकारनं जर असं जप्ती केली असेल त्याचं कारण सरकारनं सांगितलं पाहिजे, ते कारण सरकार सांगत नव्हतं. सरकारचं म्हणणं काय होतं की सरकारचं एवढंच म्हणणं होतं की भारताच्या जनतेच्या हितासाठी ही जप्ती केलेली आहे एवढं मत होतं. 19 जे कलम आहे ते भारतीय लोकांच्या स्वातंत्र्याचं कलम आहे, मूलभूत अधिकाराचं, आणि 21 जीवितेच्या अधिकाराचं कलम आहे. हे तिन्ही कलम जे आहेत या तिन्हीला स्वर्ण त्रिरत्न असं सुप्रीम कोर्ट म्हणतंय. आणि या खटल्याअंतर्गत, मेनका गांधी खटल्याअंतर्गत निकाल त्यांच्या बाजूनं दिलेला निकाल आहे, लक्षात ठेवा. पुढे आणखी हे AK गोपालन नावाचा खटला आहे, हा खटला 1950 मधला आहे आणि या खटल्याअंतर्गत नंतर हा खटला रद्द केला गेला बरं का. एक NK गोपालन खटला 1950 त्यांनी त्यांच्या होणाऱ्या हक्काच्या उल्लंघनासंदर्भात मांडलेला तो खटला होता. अजून एक महत्त्वाचा खटला लक्षात ठेवा रे मित्रांनो, हे झाला असेल तुमचा महत्त्वाचा खटला बघा, बेरुबारी नावाचा खटला आहे रे. बेरुबारी खटला कधीचा आहे हा, 1960 मधला खटला आहे. 1960 नवीन आला आहे, पोलीस भरती ग्रंथ आला आहे. ओके चलो बघा, बेरुबारी खटला 1960. या खटल्यामध्ये काय म्हणते सुप्रीम कोर्ट, प्रस्तावना, सुप्रीम कोर्टचा निर्णय होता बा, प्रस्तावना राज्यघटनेचा भाग काय रे, भाग नाही म्हणते बरं का. प्रस्तावना भारतीय राज्यघटनेचा भाग नाही. कोणता खटला, बेरुबेरी खटला. केशवानंद भारती खटल्यामध्ये, हा केशवानंद भारती खटला 1900 कधीचा, 73चा. या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्ट काय म्हणते, प्रस्तावना राज्यघटनेचा भाग आहे म्हणते, लक्षात ठेवा, बरोबर आहे. आणि याच्या पुढचा खटला म्हणजे कोणता खटला रे, 1995चा खटला बघा, LIC खटला होता. LIC खटला 1995. या खटल्याअंतर्गत काय म्हणते सुप्रीम कोर्ट, प्रस्तावना भारताच्या राज्यघटनेचा काय आहे, मूलभूत भाग आहे किंवा अविभाज्य भाग आहे. अविभाज्य भाग आहे म्हणजे ते घटनेपासून वेगळं करता येत नाही. हा खटला दिलेला आहे, लक्षात ठेवा, राईट. चलो याचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे, लक्षात ठेवा, राईट. चलो या प्रश्नाचं थोडं स्पष्टीकरण जास्त का केलं, कारण ते खटले पुढे विचारले तर तुम्हाला कामाला येतील 100%, राईट. चला प्रश्न क्रमांक 2 याचं उत्तर द्या रे. लिंक शेअर करा, दिलेली माहिती लिहून काढा व्यवस्थित, शेवटपर्यंत राहा. राहुल सर खूप खूप धन्यवाद मित्रा. चला बघा, राजमुद्रा सातत्यानं तुमच्यासाठी लाईव्ह आहे. तुमचं एक कर्तव्य बनतंय की आपणही थोडंसं राजमुद्राला सपोर्ट केला पाहिजे. फक्त तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही ही लिंक गरजू, होतकरू आणि येत्या सप्टेंबरच्या भरतीत ज्या पोरांना पोलीस भरतीमध्ये लागायची इच्छा आहे त्यांच्या मार्कामध्ये नक्कीच वाढ करणारं हे सेशन असणार आहेत. त्यामुळे तुम्ही 100% जॉईन करत चला. बघा हा प्रश्न तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल, याचं उत्तर सांगा रे. खालीलपैकी कशाला घटनेचा आत्मा म्हटले आहे, सोलापूर चालक 2021. हा प्रश्न आत्तापर्यंत किती वेळा रे, 5 वेळा विचारला आहे, म्हणजे 3 स्टार क्वेश्चन म्हणता येईल आपल्याला, राईट. काय म्हणते, कशाला राज्यघटनेचं काय म्हणतात, आत्मा असे म्हणतात. पर्याय, मूलभूत कर्तव्य, सरनामा, व्यक्ती स्वातंत्र्य आणि एकेरी नागरिकत्व. शुभम सर धन्यवाद, थँक्यू, तुमचे हृदयस्थ आभार. माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही ज्या सगळ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनी मला ज्या शुभेच्छा दिल्यात त्याचा मी हृदयस्थ स्वीकार करतो. खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला भावी तुमच्या परीक्षेची शुभेच्छा देतो. चला बघा उत्तर सांगा, मूलभूत कर्तव्य, सरनामा आणि स्वातंत्र्य. उत्तर आलं का रे अर्चना मॅडम 2. बरं, सरनामा बघा करेक्ट आहे मित्रांनो. तोपर्यंत बाकीच्या ह्यानी उत्तर द्या. मूलभूत कर्तव्य हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहेत रे, लक्षात ठेवा 51A मध्ये आहेत. आणि मूलभूत कर्तव्य सुरुवातीला भारताच्या राज्यघटनेत समाविष्ट नव्हते बरं का, लक्षात ठेवा 51A मध्ये आहेत. चला तोपर्यंत कमेंट करून सांगा मूलभूत कर्तव्य हे कितव्या घटनादुरुस्तीनुसार भारताच्या राज्यघटनेत समाविष्ट झालेत. कितवी घटनादुरुस्ती आणि वर्ष तेवढी नाही. करेक्ट आहे मित्रा. आणि अंकिता मॅडम करेक्ट आहे, हे वाक्य लिहून दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते सरनामा काय आहे, भारताच्या राज्यघटनेचा आत्मा आहे असं विधान बाबासाहेबांनी केलेलं आहे. आणखी एक असं कोणतं कलम आहे, ज्या कलम की असं कोणती घटक आहे ज्याला भारताच्या गुरु किल्ली असं म्हणतात. यापैकी असं कोणता घटक आहे ज्याला भारताच्या राज्यघटना ओळखण्याचे काय म्हणतात, गुरु किल्ली म्हणतात, असंही विधान दिलेलं बघा. 42वी घटनादुरुस्ती करेक्ट आहे.
42व्या घटना दुरुस्तीनुसार, घटना दुरुस्ती कधीची 1976ची, यानुसार 3 शब्द भारताच्या राज्यघटनेच्या प्रस्ताविकेमध्ये ॲड केले होते. समाजवाद, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. त्यासोबतच मूलभूत कर्तव्य समाविष्ट केलेत आणि हे कर्तव्य सोव्हिएत संघ रशियाकडनं आपण स्वीकारलेत. लक्षात ठेवा, मूलभूत कर्तव्य सुरुवातीला 8च मांडले होते, नंतर 10 कर्तव्य ॲड केले गेले आणि आत्ता सध्या 11 कर्तव्य हे राज्यघटनेमध्ये समाविष्ट आहेत. भाग कितवा रे? 51 म्हणजे भाग कितवा आहे? 4थ्या भागामध्ये समाविष्ट आहेत. लक्षात ठेवा परत, ठीक आहे. 4था भाग 51A मध्ये समाविष्ट केलेले आहेत. फंडामेंटल राईट्स विच इन्क्लूड्स इन अमेंडमेंट. फंडामेंटल राईट्सकडे येतो 100%, राईट. चलो, सरनामा बघा. सरनामा, या सरनाम्याला उद्दिष्टांचा काय म्हणतात? ठराव म्हणतात. उद्दिष्टांचा ठराव, ह्यालाच काय म्हणतात? उद्देश पत्रिका म्हणतात. उद्देश पत्रिका. भारताच्या राज्यघटनेचं काय म्हणतात? ह्याला आत्मा म्हणतात. मी क्लासमध्ये लिहून दिले दुपारच्या बॅचला पोलीस भरतीच्या. भारताच्या राज्यघटनेचं काय म्हणतात? आत्मा म्हणतात, ठीक आहे. उद्देश पत्रिका, प्रस्तावना, त्यालाच प्रियांबल असंही म्हणतात. लक्षात ठेवा, प्रियांबल, उद्देश पत्रिका, उद्दिष्ट ठराव किंवा भारताच्या राज्यघटनेचा आत्मा किंवा सरनामा हे पर्यायी शब्द आहेत. हे कुणी मांडले? तर पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेलं आहे. कधी मांडलेलं आहे? वर्ष लक्षात ठेवा. तारीख काय होती? 13 डिसेंबर 1900 किती रे? 46. 13 डिसेंबर 1946. प्रियांबल करेक्ट आहे. चला बघा, 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडलेला आहे आणि ह्याला संमती कधी मिळाली? 22 जानेवारी 1947 ला उद्दिष्टांचा ठराव संमत झालाय. ह्या तारखा पाठच करा रे, महत्वाच्या आहेत. 2001 86वी घटना दुरुस्ती, 6 कर्तव्य, 14 वयोगटातील, करेक्ट आहे. ते कर्तव्य नंतर 11वं कर्तव्य समाविष्ट केले. कधी? 86वी घटना दुरुस्ती 2001 ला. करेक्ट आहे मित्रा. पहिले 10 होते, आता 11 कर्तव्य समाविष्ट आहेत. इकडे बघा, उद्देश पत्रिका कधी मांडलेली आहे? 13 डिसेंबर 1946. मान्यता कधी मिळाली? 22 जानेवारी 1947. आणि स्वीकारली कधी गेली? ज्या दिवशी भारताची घटना स्वीकारली त्याच दिवशी काय स्वीकारले आपण? सरनामा किंवा प्रस्तावना सुद्धा स्वीकारलेली आहे, म्हणजे 26 नोव्हेंबर 1949. हे महत्त्वाचं असेल. प्रस्ताविकेमध्ये ते 3 शब्द जे आहेत, कोणते कोणते? समाजवाद, दुसरा शब्द धर्मनिरपेक्षता आणि तिसरा शब्द एकात्मता किंवा कधी कधी इथं शब्द हे असते बघा, अखंडता. बरोबर आहे. हे 3 शब्दामध्ये समाविष्ट केलेले आहेत. त्यानंतर लक्षात घ्या पुढे, आम्ही भारताचे लोक म्हणजे ही प्रस्तावना भारतीय लोकाला अनुसरून तयार केलेली आहे. बरोबर. आणि लक्षात घ्या, भारतीय जनता प्रस्तावनेचा स्रोत काय? जर तुम्हाला असं विचारलं स्रोत, तर भारताची जनता प्रस्तावनेचा स्रोत आहे रे. लक्षात ठेवा, कारण वाक्यच कुठून आहे? आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य हे भारताच्या प्रस्तावनेचं स्वरूप आहे बरं का. ते 5 शब्द जे आहेत का, कोणते कोणते? सार्वभौमत्व, पुढं काय? सार्वभौमत्व, लोकशाही, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, त्याच्यानंतर लोकशाही आणि कोणतं रे? गणराज्य. हे जे 5 शब्द आहेत सुरुवातीचे प्रस्तावनेमधले, हे 5ही शब्द प्रस्तावनेचं काय दर्शवतात? स्वरूप दर्शवतात. त्याच्यानंतर परत स्वतंत्र, समता आणि बंधुता हे 3 शब्द आहेत बघा प्रस्तावनेमध्ये. कोणते कोणते? स्वतंत्र, समता आणि कोणता? बंधुता. हे 3ही शब्द कुणाकडनं घेतलेत? हे 3ही शब्द आपण फ्रान्सच्या उत्क्रांतीमधून घेतलेत. फ्रान्स. बरोबर आहे. हे भारतीय प्रस्तावनेमधलं काय आहे? तर आदर्श तत्वज्ञान आहे. लक्षात ठेवा, आदर्श तत्वज्ञान आहे. लक्षात ठेवा. बरोबर आहे. चला ठीक आहे. 42वी घटना दुरुस्ती. आणखी एक तुम्हाला प्रश्न तोपर्यंत कमेंट करून सांगा, यातलं गणराज्य नावाची कन्सेप्ट आपण कुठल्या देशाच्या घटनेकडून स्वीकारली आहे? गणराज्य नावाची कन्सेप्ट आपण कोणत्या देशाच्या घटनेकडून स्वीकारलेली आहे? चलो. आणि ही प्रस्तावना सरनामा ह्याच्यामध्ये मग बदल पहिली घटना दुरुस्ती कधीची आहे? आतापर्यंत सरनाम्यात एकच घटना दुरुस्ती झाली आहे. ती पण कोणती? ही एवढी एकच, 42वी. त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन असंही म्हणतात. लहान घटना दुरुस्ती. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे ते. त्यानंतर व्यक्ती स्वातंत्र्य. आता व्यक्ती स्वातंत्र्य हा जो भाग आहे, स्वतंत्र आणि सार्वभौम. भारतीय जनता स्वतंत्र आहे का सार्वभौम आहे रे? लक्षात ठेवा, भारतीय जनता सार्वभौम आहे आणि भारतीय लोक
हे काय येतं, सॉरी भारतीय जनता सार्वभौम आहे, भारत जो आहे तो स्वतंत्र आहे बरं का. आता व्यक्ती स्वातंत्र्य हे कलम आहे भारतीय राज्यघटनेमधलं. कुठलं कलम आहे, आपल्याला फंडामेंटल राईट्स आहेत, मूलभूत हक्क. भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 ते किती मध्ये रे, 35. भाग कितवा आहे, 3रा आहे. याला भारताची मॅग्ना कार्टा असे म्हणतात, बरोबर आहे. आता लक्षात घ्या, या फंडामेंटल राईट्स मध्ये त्यातलं एक राईट आहे बघ, कुठला, 19 नावाचे कलम आहे. काय दर्शवत आहे, स्वातंत्र्याचा कलम आहे. त्या व्यक्तिक स्वातंत्र्याच्या कलमाचा समावेश आहे. 6 प्रकारचे स्वातंत्र्य भारतीय लोकांना दिलेले आहेत. कोणते कोणते, कायद्या 6 प्रकारचे स्वातंत्र्य आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भाषा व काय म्हणतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संघटनेचं स्वातंत्र्य, सभा संमेलनाचं स्वातंत्र्य. त्यानंतर परत अगोदर बघा ते संपत्तीचे होतं, ते नंतर अधिकार काढून टाकलाय, राईट. मग व्यक्तिक स्वातंत्र्य कलम 19 अंतर्गत समाविष्ट होत आहे. आणि एकेरी नागरिकत्व, तोपर्यंत तुम्ही कमेंट करा रे, 6 हक्क कोणते कोणते आहेत भारतीय राज्यघटनेमधल्या आर्टिकल अनुच्छेद 19 अंतर्गत जे 6 हक्क समाविष्ट आहेत ते कमेंट करून सांगा पटकन, राईट. 4था पर्याय बघा, एकेरी नागरिकत्व. भारत संघराज्य असल्या कारणानं संघराज्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्यच काय, तर संघराज्यामध्ये काय असतंय, एकेरी नागरिकत्व असतंय. भारतामध्ये एकेरी नागरिकत्व आहे. आपण हे कुठून घेतलंय, ब्रिटनच्या जनतेकडून घेतलेलं आहे, सॉरी ब्रिटनच्या घटनेकडून घेतलेलं आहे. एकेरी नागरिकत्व भारतामध्ये राज्याचं आणि केंद्राचं दुहेरी नागरिकत्व नसेल, एकेरी नागरिकत्व असेल. आणि नागरिकत्व हे भारताच्या राज्यघटनेच्या कितव्या भागामध्ये आहे, भाग 2 मध्ये आहे. कलम किती रे, कलम 5 ते 11 मध्ये आहे. आणि नागरिकत्वाचा कायदा 1955चा त्याच्यामध्ये 8 वेळा काय झाले, दुरुस्ती झालेली आहे. शेवटची दुरुस्ती CAA नावाची 2019ची, लक्षात ठेवा बरं का. नागरिकत्व कायदा 1955चा, नागरिकत्वाचं कलम 5 ते 11चं. नागरिकत्व कोणाकडनं घेतलंय आपण, ब्रिटनच्या घटनेकडनं घेतलंय. भारतीय घटनेच्या कितव्या भागात आहे, 2ऱ्या भागामध्ये. आणि एवढं स्पष्टीकरण मोर दॅन सफिशियंट आहे, आपले प्रश्न व्हायचे नाहीत, बरोबर आहे. चलो ओके. 300A मध्ये ऍड केलं संपत्तीचा अधिकार, हो तो अधिकार नंतर काढून टाकलाय. संपत्तीच्या अधिकाराच्या बाबतीत बघा, भारतीय राज्यघटनेची घटना दुरुस्ती कितवी, 76वी घटना दुरुस्ती, बरोबर का, 44वी घटना दुरुस्ती 1978, 44वी घटना दुरुस्ती 1978. कुठला अधिकार काढला, संपत्तीचा अधिकार काढलाय. आधी 7 अधिकार होते, आता किती येतं, 6 अधिकार आहेत. आणि मूलभूत अधिकार कुणाकडे घेतले आपण, अमेरिकेच्या राज्यघटनेकडनं घेतलेले आहेत. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 होतं. बाकी 4ही पर्यायाचं स्पष्टीकरण. चला पुढचा क्वेश्चन, हे सांगा रे. हा बघा, राईट, फ्युचर कॉप्स करेक्ट आहे मॅडम, वरी पण आलेलं आहे शीतल मॅडमचंही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संघटना, त्यानंतर परत निशस्त्र एकत्र जमणे म्हणजे सभा घेण्याचे स्वातंत्र्य, संचार, वास्तव्य आणि व्यवसाय, करेक्ट आहे. 6 प्रकारचे स्वातंत्र्य भारतीय जनतेला बहाल आहेत कलम 19 अंतर्गत. हे अधिकार कधी नष्ट होतात किंवा लोक कधी पावतात, जर देशामध्ये आणीबाणी जाहीर केली असेल तर मात्र अधिकार राहत नाहीत, लक्षात ठेवा बरं का. आणीबाणी आतापर्यंत भारतात 3 वेळा जाहीर झाले, 1962, 1965 आणि 1975. 3दा आणीबाणी जाहीर झालेली आहे. चलो ठीक आहे. काय क्वेश्चन, मार्गदर्शक तत्व हे कोणत्या देशाच्या घटनेवरून भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत करण्यात आले आहेत. मार्गदर्शक तत्व म्हणते बरं का, लक्षात घ्या. मार्गदर्शक तत्व पर्याय, आयर्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका. 20-21 सोडून, हा 20-21 आणीबाणीमध्ये आपली ती कलमला जीवितेचा अधिकार राहतो आपला, बाकीच्या अधिकाराचं अधिकार लोप पावतात. धन्यवाद समाधान सर, नितीन सर थँक्यू. चला सांगता का रे उत्तर काय याचं, घरून कॉलाला बघायला लगेच आहे का, घरच्या दमत पडणार माय, मास्क कुठं गेले की वाटते, ऑनलाईन असून मिले अवघड आहे. आगा गा 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 गा, तुम्ही बरे आहो माय, सुखी आहो, समाधानी आहो. झालं नाही तुमचं भेटते हो, जे झालं नाही त्याला करा वाटालंय, जे झालंय त्याला नगं वाटलालंय. आगा गा 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 गा, ऑनलाईन EM आहे. हो भारी आहे आपल्याकडं. बघ चला बघा, आयर्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका. याचं उत्तर काय रे, मी शक्यतो असल्या गोष्टी जात नाही, एकदा कॉमेडी शिरलो की माझा अख्खा लेक्चर जात असला. हो चलो ओके, आपल्याला सिरियसली बघू आपण. चला
चला या इकडं, मार्गदर्शक तत्व कुणाकडून घेतलं आपण ते पटकन कमेंट करा रे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ज्या ज्या लोकांनी ऑस्ट्रेलिया उत्तर केलंय, चुकलं ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियाकडनं आपण समवर्ती सूची घेतली, बरोबर. इथून आपण ही आयर्लंडची घटना जी आहे त्याला आयरिश घटना असे म्हणतात. त्या आयरिश घटनेकडनं काय घेतलं आपण, मार्गदर्शक तत्व घेतलेत. आता लक्षात ठेवा, फंडामेंटल राईट्स म्हणजे काय रे, मूलभूत हक्क कुणाकडून घेतलेत, मूलभूत हक्क कुणाकडून घेतलेत आपण, अमेरिकेच्या घटनेकडनं घेतलेत, बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट मूलभूत कर्तव्य, मूलभूत कर्तव्य कुणाकडनं घेतलेत, हे रशियाकडनं घेतलेत आपण, रशिया मूलभूत कर्तव्य. आणि मार्गदर्शक तत्व हे आपण कुणाकडनं घेतलेत, तर ते आयर्लंडची घटना, लक्षात ठेवा, बरोबर आहे. आता पुढे बघा, मूलभूत हक्क कलम किती, 12 ते 35, कर्तव्य 51A मध्ये आहेत, आणि तत्व 36 पासून ते किती रे, 36 ते 51 कलम आहेत. इथं बघा हा भाग भारताच्या राज्यघटनेचा भाग कितवा भाग आहे, मूलभूत हक्काचा भाग कितवा, 3रा भाग आहे. कर्तव्य कितव्या भागामध्ये येतं, 4थ्या, आणि तत्व पण कितव्या भागामध्ये येतं, 4थ्या भागामध्ये आहेत. अजून एक, आता हे जे हक्क आहेत हे हक्क न्याय प्रविष्ट आहेत. म्हणजे जर तुम्हाला कोणी बोलू देत नसेल, कोणी कमेंट करू देत नसेल, कमेंटचं नाही, तुम्हाला कोणी बोलू देत नसेल तर तुम्ही न्यायालयात जाऊ शकता. आपल्या हक्काचं आपण उल्लंघन होत असेल तर सुप्रीम कोर्टमध्ये कलम 32 अंतर्गत आपल्याला जायचा अधिकार आहे. कलम 32चं वर्णन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केलं आहे, कमेंट करून सांगा. कलम 32चं वर्णन बाबासाहेबांनी काय म्हणून केलं आहे, पटकन कमेंट करून सांगा. बघा, हे मूलभूत हक्क काय येतं, न्यायप्रविष्ट आहेत, बरोबर. काय म्हणून केले, काय म्हणून केलेत, घटनेचा आत्मा नाही, सरनाम्याला आत्मा म्हणतात. कलम 32चं वर्णन बाबासाहेबांनी काय केलंय, सर्वोच्च, हे न्यायप्रविष्ट म्हणजे मूलभूत हक्काची न्यायालयात दाद मागता येते. कर्तव्य न्यायप्रविष्ट नाहीत रे, लक्षात ठेवा, कर्तव्य न्यायप्रविष्ट नाहीत, आणि तत्वही न्यायप्रविष्ट नाहीत, बरोबर आहे. आणखी एक महत्वाचं, हे हक्क जे ते व्यक्तीसाठी आहेत रे. मूलभूत हक्क कुणासाठी येतं, व्यक्तीसाठी, आणि हे कर्तव्य पण कुणासाठी येतं, भारतातल्या नागरिकांनी पाळायचे कर्तव्य आहेत. म्हणजे राष्ट्रध्वजाचा सन्मान करणं, किंवा परत भारतातले जे काय म्हणतात ते अगोदर सैन्य वगैरे जे आपल्याला हुतात्मा झाले त्यांचे आदर्श पाळणं, भारतीय राष्ट्रीय प्रतीकांचा आदर्श करणं, बरोबर आहे. हे सगळे काय येतं, कर्तव्य जे भारतीय नागरिकांनी करायचे, बरोबर. मग आता तत्व कोणासाठी आहेत, तर तत्व हे शासन संस्थेसाठी तत्व आहेत, शासनासाठी आहेत. सरकारनं जनतेसाठी काय करायचंय ह्याची तत्व आहेत ते. म्हणजे चांगल्या प्रकारची कल्याणकारी शासन व्यवस्था, समाज व्यवस्था निर्माण करणं, याचे कलम दिले बघा. कलम 36 मध्ये राज्यसंस्थेची व्याख्या आहे. कलम 37 मध्ये काय, कलम 37 त्याच्यामध्ये काय बघा, ते न्यायप्रविष्ट नाहीत अशा प्रकारचं वाक्य आहे त्याच्यामध्ये, कलम 37. कलम 38 मध्ये काय, तर सामाजिक न्यायव्यवस्था निर्माण करावी हे दिलेलं आहे. कलम 40 तुम्हाला माहिती असेल, पंचायत राजचं कलम आहे, कलम 40, बरोबर आहे. मग या सगळ्या कलमामध्ये तत्वांचा समावेश आहे, आणि तत्व कुणासाठी लागू येतं, ही तत्व शासनासाठी लागू आहेत, लक्षात ठेवा. कुणाकडनं घेतलेत आपण, ते आयरिश घटनेकडनं घेतलेले आहेत. आता ते तुमचं विसरणार नाही कदाचित परत, ठीक आहे. चलो, कॅनडाच्या घटनेकडे आपण काय घेतले रे, कॅनडा, लक्षात ठेवा. कॅनडा गणराज्य नावाची कन्सेप्ट जी आहे ती कुणाकडनं घेतली आपण, कॅनडाच्या घटनेकडनं घेतलेली गणराज्य नावाची कन्सेप्ट. ऑस्ट्रेलियाकडनं आपण समवर्ती सूची नावाची कन्सेप्ट घेतली, समवर्ती सूची. भारताच्या राज्यघटनेमध्ये अनुसूची जी आहे का, शेड्युल्ड अनुसूची 7 मध्ये समवर्ती सूचीची तरतूद आहे बघा. त्याच्यामध्ये सुरुवातीला 52 विषय समाविष्ट होते, आता वाढले असतील, 52 विषय समाविष्ट होते. ही कुणाकडनं घेतली आपण, ऑस्ट्रेलियाच्या घटनेकडनं घेतलेली आहे. भार्गवदास यांनी उद्देशपत्रिकेला आत्मा म्हटलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 32ला आत्मा म्हटलंय. करेक्ट आहे रे भैया, तुमचं उत्तर माही सर करेक्ट आहे, तुम्ही जे उत्तर दिलात अतिशय बरोबर आहे. चलो बघा, ऑस्ट्रेलियाच्या घटनेकडनं आपण काय घेतलंय, समवर्ती सूची घेतलेली आहे. कलम 368 अंतर्गत घटना दुरुस्ती करता येते. साधं बहुमत, विशेष बहुमत, राज्याच्या परवानगीनुसार विशेष बहुमत. दक्षिण आफ्रिका इकडनं काय घेतले रे आपण, दक्षिण आफ्रिका आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क काय होतात, रद्द होतात. हे कुठून घेतलं आपण, साऊथ आफ्रिकेकडनं घेतलेले, लक्षात ठेवा. त्यानंतर भारताच्या राज्यघटनेचा जो संरचनात्मक भाग आहे, रचनात्मक किंवा संरचनात्मक भाग जो आहे तो आपण कुठून घेतला असं जर विचारलं तर भारतीय राज्यघटनेचा संरचनात्मक भाग 1935च्या कायद्यामधून घेतलेला आहे. लक्षात ठेवा रे, भारतीय राज्यघटनेचा संरचनात्मक भाग
मी मुलगी आहे गुरुजी. सॉरी मॅडम, माहिती नव्हतं. माही महेंद्र तांदळे नावाचा आमचा एक विद्यार्थी आहे माही. तो सध्या मुंबई पोलीसमध्ये आहे, राईट. मग त्याचं नाव पण माहीच आहे. मला वाटलं माही असेल, त्यामुळे इथून पुढं लक्षात ठेवतो. चला ठीक आहे. कारण यूट्यूबचे चॅनलचे नाव कोणाचं नाव काय असेल सांगता येत नाही. भारी भारी डेंजर नाव ठेवतात, तुमचे नावाले भारी भारी असतात. हे फ्युचर कॉप्स नाव मला लय आवडलं. फ्युचर कॉप्स मित्रा, लवकरच फ्युचर शब्द निघून जाईल आणि कॉप्स शब्द तुला लागेल. तुला माझ्या हृदयस्पर्शी शुभेच्छा आहेत, तुम्हाला सगळ्यांनाच आहेत. हो चला बघा, 1935च्या कायद्याअंतर्गत संरक्षण भाग घेतलाय. यातला 75% भाग या कायद्यावरला घेतलेला लक्षात ठेवा. 75% भाग. त्यानंतर संसदीय अधिकार, शेषाधिकार, त्यानंतर एकरी नागरिकत्व, कायद्याचं राज्य किंवा आणखी काय म्हणतात संसदीय लोकशाही, हे जे घटक आहेत ब्रिटनच्या घटनेकडनं घेतलेत आपण, बरोबर आहे. कुठल्या घटनेने काय घेतलेलं लक्षात ठेवा. भारताची घटना तयार करताना जगातल्या 60 देशांचा अभ्यास करून घेतलेला आहे. काही लोकांनी बाबासाहेबांच्या घटनेवर आक्षेप घेतला की ठिगळांचं कार्य आहे. ह्यालाही बाबासाहेब उत्तर दिलं, म्हणाले ठिगळांचंच कार्य आहे पण ते सुंदर ठिगळांचं कार्य आहे. हे त्यांचं विधान होतं, लक्षात ठेवा, राईट. हे एवढं मला वाटतं स्पष्टीकरण मोर दॅन सफिशियंट आहे. चला ठीक आहे, पुढचा क्वेश्चन. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वांचा समावेश आहे? आता आपण हे बघितलं आता ऑलरेडी. आता जास्त स्पष्टीकरण करण्याचा अर्थ नाही परत, ठीक आहे. गुरुजी मी पत्रकार आहे. अरे वा, चांगली गोष्ट आहे मॅडम. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी लागलेला जो वेळ आहे तो 2 वर्ष 11 महिने 18 दिवस नाही बरं का, 141 दिवस आहे. आणि संविधान सभेचा जो कालावधी आहे तो आहे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, बरोबर आहे. आणि जो खर्च आहे तो खर्च आहे 64 लाख रुपये. 64 लाख रुपये, बरोबर आहे. संविधान मसुदा समिती होती का, मसुदा समिती कधीचे 29 ऑगस्ट 1947 मसुदा समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समितीचे अध्यक्ष होते. 30 तारखेला बाबासाहेबांची निवड अध्यक्ष म्हणून केली गेली होती. समिती स्थापना होती मसुदा समिती 1947 29 ऑगस्ट. आणि त्या मसुदा समितीनं भारताचा राज्यघटनेचा मसुदा तयार केला. त्याला लागलेला कालावधी 141 दिवस कालावधी आहे. आता हे लक्षात घ्या. मार्गदर्शक तत्व कुठल्या भागामध्ये आहेत रे? राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्व आहेत? भाग 4. भाग 2 काय आहे रे? भाग 2 नागरिकत्व आहे, लक्षात ठेवा. भाग 2 नागरिकत्व. भाग 4 मार्गदर्शक काय आहेत? तत्व आहेत. मार्गदर्शक तत्व लक्षात ठेवा. भाग 4 ह्याच्यामध्ये पुढे जाऊन 51A पण ऍड होते बरं का, कर्तव्य. त्याच्यानंतर पुढे नेक्स्ट पहिल्या भागात काय तर संघ राज्य नावाची तरतूद आहे. भारत दॅट इज इंडिया, युनियन ऑफ स्टेट, राज्यांचा काय आहे तो संघ आहे. मग संघ राज्य ही तरतूद तिथं केलेली आहे. मी मागे युट्यूबला लेक्चर घेताना संघ राज्य नावाची कन्सेप्ट सांगितलं होतो. भारत हे केंद्रोत्सारी संघराज्य आहे. अमेरिका केंद्राकर्षी संघराज्य आहे. केंद्रोत्सारी संघराज्य लक्षात ठेवा. आणि 3ऱ्या भागात काय? 3ऱ्या भागात मूलभूत हक्क आहेत. मूलभूत हक्क 3ऱ्या भागात कलम किती? कलम 12 ते 35 मध्ये. संघराज्य कलम 1 ते किती येतं? 4 आहेत. आणि तत्व कलम कुठपर्यंत येतं? कलम 36 पासून ते कलम 51 पर्यंत मार्गदर्शक तत्व आहेत. आणि नागरिकत्व कलम किती रे? 5 ते 11 मध्ये नागरिकत्व दिलेलं आहे. कलम 5 ते 11 नागरिकत्व समाविष्ट आहे. भाग 3 मूलभूत हक्क करेक्ट आहे मित्रा. बघा संघराज्य कलम 2 कोणतं आहे रे? नवीन राज्याची निर्मिती कलम 2 मध्ये आहे. नवीन राज्याची निर्मिती. आणि कलम 3 मध्ये काय? नवीन राज्य सामील करून घेणे, नवीन भूप्रदेश जोडणे किंवा एखादं राज्य नवीन राज्य आहे त्या राज्यातून वेगळं करणे या संदर्भातलं कलम 3 आहे. आणि कलम 4 कलम 2 आणि 3 नवीन राज्य किंवा नवीन राज्य निर्मिती किंवा सामील करून घेणं याविषयीची तरतूद जी आहे त्यासाठी घटना दुरुस्ती करता येणार नाही. विशेष वेगळे कायदे आहेत त्याला 368 लागू होत नाही, लक्षात ठेवा परत, ठीक आहे. निर्मिती संदर्भातलं कलम आहे ते करेक्ट आहे. कलम 2 कलम 1 2 3 आणि 4. तिथून पुढं 5 ते 11 काय आहे? नागरिकत्व ब्रिटनकडनं घेतलंय आपण ते. त्यानंतर पुढं काय? मूलभूत हक्क आहेत. कुठंपासून? 12 पासून ते 35 पर्यंत मूलभूत हक्क येतं, बरोबर आहे. चलो ओके, हे लक्षात ठेवा. आणि पुन्हा 51A मध्ये काय आहे? 51A कर्तव्य येतं. पुन्हा 52 राष्ट्रपती आहे, बरोबर आहे. राष्ट्रपती नंतर राष्ट्रपती 52 ते 62 राष्ट्रपती आहे. पुन्हा 63 उपराष्ट्रपती आहेत. मग तुम्हाला चलत 100-150 कलम सहज पाठवतील, अगदी सहज, ठीक आहे. आपल्या टेलिग्रामला लाईव्ह राहत चला. या सगळ्या गोष्टी तुम्हाला बरोबर काही गोष्टीमध्ये तुमच्या मार्कात नक्कीच वाढ करून देतील. आणि हे जे सगळं स्पष्टीकरण आहे फक्त पोलीस भरतीला नाही तर तुम्हाला SRPF, CRPF, वनरक्षक
या सगळ्या पदासह गट ब गट क लाही कामाला येईल तुम्हाला पण. ठीक आहे, चलो ओके. पुढचा प्रश्न बघा काय आहे रे. भारतीय राज्यघटनेत डॅश डॅश यांना संरक्षण दिले जाते. मार्गदर्शक तत्वे, हक्क, राजकीय पक्ष, कामाचा हक्क. काय पर्याय क्रमांक कशाला रे सांगा पटकन. हे तत्व तुम्हाला आता सांगितलं. तत्व न्यायप्रविष्ट नसतात, बरोबर आहे. त्यानंतर हक्क हे मात्र न्यायप्रविष्ट असतात. मूलभूत हक्कांना काय दिलं जातंय, संरक्षण दिलेलं आहे. 32 कलमा अंतर्गत. त्याला न्यायालयीन काय म्हणतात, पुनर्विलोकन म्हणतात. न्यायालयीन पुनर्विलोकन आपण कुणाकडे घेतले रे, न्यायालयीन पुनर्विलोकन. पुनर्विलोकन हे कोणतं कलम आहे, 32. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या कलमाला काय म्हणतात, भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात, लक्षात ठेवा. राईट. मग कलम 32 हे विशेष महत्त्वाचं आहे, कारण यातल्या कुठल्याही अधिकाराचं म्हणजे कलम 12 ते 35 पर्यंतच्या, खरं तर 12 आणि 13 मध्ये नाहीये, 14 पासून अधिकार सुरू येतं. म्हणजे साधारणतः 14 ते 35 पर्यंत जेवढे अधिकार आहेत त्या अधिकाराचं उल्लंघन झालं तर 32 अंतर्गत काय करू शकतो आपण, न्यायालयात दाद मागू शकतो. न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार. आणि हे आपण कुठून घेतले रे, अमेरिकेकडनं स्वीकारलेलं आहे. न्याय व्यवस्था ही जी संकल्पना आहे ती 1935च्या कायद्यामधून घेतली आहे. आणि न्यायालयीन पुनर्विलोकन सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांचे जे न्यायाधीश असतात त्यांना बडतर्फ करायचे जे अधिकार आहेत ते अधिकार कुणाकडनं घेतले आपण, अमेरिकेच्या घटनेकडनं घेतलेत. हे लक्षात ठेवा. आता सध्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बदलले बरं का, तुम्हाला माहिती असेल. 5 प्रकार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सरन्यायाधीश कोण आहेत, भूषण गवई. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कितवे, 52वे सरन्यायाधीश आहेत. भारतातून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होणारे ते कितवे, 8वे सरन्यायाधीश आहेत, लक्षात ठेवा. भूषण गवई, भूषण गवई करेक्ट आहे. 52वे सरन्यायाधीश. ह्याच्या आधी 91 कोण होते रे, 91. तुम्हाला असं नाही की 52 विचारतील, तुम्हाला कधी कधी 51 विचारले जातील. 51वे सरन्यायाधीश कोण होते, कोण होते, संजीव, संजीव कोण, संजीव खन्ना, संजीव वर्मा, अमरावतीचे. खरे अमरावतीचे आहेत ते, बरोबर आहे, करेक्ट आहे. महाराष्ट्रातून 7वे का, सॉरी मला कन्फ्युज झालं होतं, 7वे ना महाराष्ट्रामधनं. महाराष्ट्रातून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होणारे ते 7वे व्यक्ती असतील. 7वे करेक्शन करून सांगतो, 7वे आहेत रे, मलाच कन्फ्युज झालं होतं, 7वे करेक्ट आहे. संजीव खन्ना काय होते, 51वे सरन्यायाधीश होते. 51वे सरन्यायाधीश संजीव खन्ना हे होते. न्यायाधीश यांना शपथ कोण देते सांगा तेवढं. कलम आणि न्यायाधीश यांना शपथ देण्याचा अधिकार कोणाचा आहे, न्यायाधीश राष्ट्रपतींना शपथ देतात, बरोबर आहे. मग न्यायाधीशांना शपथ कोण देतोय, लगेच कमेंट करून सांगा, तुम्ही सांगा रे कोण, राष्ट्रपती. बघा राजकीय पक्ष आणि कामाचा हक्क ह्या दोन्हीमध्ये लागू होत आहे. कामाच्या हक्कासंदर्भात आता अलीकडे कायदे केलेले आहेत. किमान मूलभूत वेतनाचा कायदा केला आहे आणि भारतीय लोकांना काम भेटलं पाहिजे, किमान उपजीविका भागेल एवढा रोजगार प्राप्त करून दिला पाहिजे याचं मार्गदर्शक तत्व समाविष्ट केले बरं का, लक्षात ठेवा. त्यामुळे कशाला संरक्षण मिळतंय, मूलभूत हक्काला संरक्षण दिलं जातंय, हे लक्षात ठेवा परत. ठीक आहे, चलो प्रश्न पुढचा 6वा. ते राष्ट्रपती एक करेक्ट आहे. राष्ट्रपतीच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना काय देतात, शपथ देतात. आणि आणखी एक पुढचा क्वेश्चन, राष्ट्रपती यांना त्यांच्या पदावरून बडतर्फ करायचा असेल, महाभियोग खटला दाखल करायचा असेल तर कोणाची परवानगी लागते, कोणाची परवानगी लागते. भारतीय संविधानात कायद्यापुढे समानता कोणत्या अनुच्छेदामध्ये अंतर्भूत आहे. आपण म्हणताना कलम म्हणतो, बरोबर आहे, पण हे कलमाच्या ऐवजी शुद्ध शब्द हाय बरं का, अनुच्छेद, ज्याला आर्टिकल म्हणतात. राईट, लक्षात घ्या. चलो बघा, भारतीय संविधानात कायद्यापुढे समानता, कायद्यापुढे समानता हे पण एक मूलभूत अधिकार आहे बरं का, हक्क आहे, मूलभूत हक्क आहे. हा प्रश्न आतापर्यंत 5 वेळा पडलाय. रत्नागिरी बॅट्समॅन 2024 काय म्हणते, मूलभूत कायद्यापुढे समानता, कलम 5, 7, 14 आणि 22. याचं योग्य उत्तर काय रे, कलम 61 महाभियोग, हे बरोबर आहे. 52 ते 62 राष्ट्रपती, महाभियोगाचं कलम 61 आहे, हे बरोबर आहे. राष्ट्रपती यांना त्यांच्या पदावरून दूर करायचा असेल तर सभागृहात एक ठराव मांडावा लागतो महाभियोग आणायचा.
त्याला जर संमती मिळाली 2/3 दोन्ही सभागृहाच्या संमतीनंतर सभागृहामध्ये महाभियोग ठराव सादर केला जातो, पण तो करण्याच्या आधी काय करावं लागतं, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची परवानगी लागते. आजवर भारतातला एकही राष्ट्रपती अशा पद्धतीनं बडतर्फ झालेला नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, याचं उत्तर काय, कायद्यापुढे समानता. अगदी बरोबर आहे. कलम 14 आहे. 14 भारतीय राज्यघटनेमधलं कलम कुठंपासून 12 जे कलम आहे का, 12 कलमामध्ये काय रे, 12 आणि 13 इथं राज्यसंस्थेच्या व्याख्या आहेत. राज्यसंस्था यांच्या व्याख्येचं कलम आहे, व्याख्या आणि कायदे, बरोबर आहे. मग राज्यसंस्थेमध्ये काय काय येतं, त्याच्यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश, नव्याने सामील होणारा प्रदेश पण येऊ शकतो, बरोबर आहे. या सगळ्याला काय म्हणतात, राज्यसंस्था. कलम 14 पासून बघा, कलम 14 ते कलम कुठपर्यंत रे, 18 कोणता अधिकार आहे, समानतेचा अधिकार समाविष्ट आहे, समानतेचा अधिकार. कलम 14 समानता. कलम 15 जात धर्म म्हणजे भेदभावाचा आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. कलम 14 कोण टाकले रे, शुभम सर. ही जी माहिती भेटे कमेंटमधले, हे कमेंट वाचन करत चला. तुम्ही एरवी रीलमध्ये कमेंट बघता हो की पानचट फालतू, ते बघण्यापेक्षा ह्याचा फायदा होतो. हे कलम खूप भारी आहेत, हे कलम बघत चला व्यवस्थित, राईट. कलम 14 काय म्हणतंय, कायद्यापुढे समानता. लोक काय काय म्हणतात बघा, मी कायदा खिशात घेऊन फिरतो, असलं होत नसतं हो. कायद्यापुढे समानता हा गोणीचा प्रकार माहिती असेल तुम्हाला हो, नावाप्रमाणेच केलं सरकारनंतर, राईट. अशा प्रकारे समानता, लक्षात ठेवा. कायद्यापुढे समानता कलम 14. कलम 15 काय म्हणते, भेदभाव नसेल, धर्म, पंथ, जात, भाषा, लिंग, रचना, वर्ण कुठल्याच आधारावर काय करता येणार नाही, भेदभाव करता येणार नाही. त्याचं कलम 15 आहे. कलम 16 मध्ये काय रे, समान संधी. रोजगारामध्ये सगळ्यांना समान संधी, कुठल्याही आधारावर रोजगारात भेदभाव नसेल, रोजगारात समान संधीचं कलम आहे, कलम 16. 17 काय, अस्पृश्यता निर्मूलन, कुठल्याही प्रकारे वेठबिगारी बाळगता येणार नाही. अस्पृश्यता कलम किती मध्ये, 17 मध्ये. अस्पृश्यता कलम 17. कलम 18 रे, 18 पद किंवा ज्या पदव्या वगैरे आहेत ते पद आणि पदव्या त्या संदर्भातला 18 पद किंवा पदव्या या नसतील. राय बहादूर सर म्हणजे हे सर नाही, दुसरे सर. जसं रवींद्र टागोर यांना काय होती, सर उपाधी होती. त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या घटनेच्या निषेधार्थ सर पदवीचा काय केला होता, त्याग केला होता. असं कुठल्याही पदव्या असणार नाहीत. म्हणजे पदव्या पाटील की सगळं गेलं हो. त्यामुळे समाज बाबतीत हे कलम महत्वाचे आहेत आणि त्याच्यावर सेपरेट प्रश्न पडलेत आपल्याला. मला वाटतं आत्ताच्या गट काय पडलं होतं, जोड्यालामध्ये पडलं होतं, राईट. लक्षात ठेवा. 14 कायद्यापुढे समानता, 15 भेदभाव नसेल, 16 रोजगार, 17 अस्पृश्यता आणि 18 पदव्यांचा किंवा पदव्या वगैरे नसतील. हे त्याचं कलम आहे. कलम 5 आणि कलम 7 नागरिकत्वाचे कलम आहेत दोन्ही पण, ठीक आहे. आणि कलम 22 कोणतं रे, कलम 22 राहिलं, 22 पटकन कमेंट करा रे. 22 23 24 शोषणाचा बरोबर आहे. अटक व स्थानबद्धता, अटक व स्थानबद्धता. तुम्हाला अटक केल्यानंतर 48 तासाच्या आत काय करावं लागतं, न्यायालयापुढे हजर करणं महत्वाचं आहे, राईट. त्या संदर्भातलं कलम असेल. चलो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. चला हे सांगा, तुम्ही मेसला जरी गेलात तरी मेसमध्ये बसल्या बसल्या हे पाहत चला हो. सर थँक्यू, धन्यवाद. अटक आणि स्थानबद्धतेचं आहे ते करेक्ट आहे. कलम 22 हे बघा, खालीलपैकी कोणत्या बाबींचा राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश नाही. हे मित्रांनो लक्षात घ्या रे, हे असले प्रश्न कंबाईन गटकच्या पोराला अवघड जाते. तुम्हाला पोलीस बघितला टाकलं हे, तेव्हा एवढं सोपं साधं घेऊ नका हो. तुम्हाला काही क्वेश्चन आपलं जबरदस्त क्वेश्चन विचारतात पोलीस खात्याअंतर्गत. तर काही क्वेश्चनवर बघा, लक्षात ठेवा, तुम्हाला जे क्वेश्चन येतात निकाल त्यावर नाही, जे क्वेश्चन टफ आहेत निकाल त्यावर असतो. तर असल्या प्रश्न उत्तर यायला पाहिजे येतं. दोष सिद्धताबाबत 24 कारखाने लहान मुलांना म्हणजे वयवर्ष 0 ते 14 कामावर घेतलं जाऊ नये, ते शोषणाच्या विरुद्धचा अधिकार आहे, हक्क आहे. कलम 23 आणि 24 मध्ये. 25 26 आणि 27 28 काय सांगते, धर्म स्वातंत्र्याच्या अधिकाराचं कलम आहे ते. म्हणजे 29 30 मध्ये शिक्षण संस्कृती हे दिलेलं आहे. ठीक आहे. 32 31 रद्द केलं. 32 मध्ये न्यायालयात दाद मागायचा अधिकार आहे, बरोबर आहे. घटनात्मक उपायांचं ते न्यायालयात दाद मागायचा अधिकाराचं कलम आहे ते, राईट. चलो ओके. काय विचारतील सांगता येत नाही, म्हणूनच म्हणतोय लेक्चर करत जावा. तुम्ही तुमचा अभ्यास करा, लेक्चर करा, जेवढं करता येईल करत चला. राजमुद्रा टाइमपास करत नाही,
जेवढं देणं शक्य आहे आम्ही द्यायचा प्रयत्न करतोय. बघा खालीलपैकी कोणत्या बाबींचा राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यामध्ये काय नाहीये, समावेश नाही. मूलभूत कर्तव्यात समावेश नाही. कर्तव्य तुम्हाला आता सांगितलेत कितव्या भागामध्ये आहेत, चौथ्या. कलम किती रे, अनुच्छेद आर्टिकल 51A मध्ये आहेत, 51A बरोबर आहे. कुणाकडनं घेतले आपण ते, रशियाकडनं घेतलेत. अगोदर होते का, नव्हते. कधी आले, 42व्या घटना दुरुस्तीनुसार ते आलेत बरोबर आहे. ही कधीची घटना दुरुस्ती, 1976. हे काम कायम लक्षात ठेवा. आता काय नाहीये बघा, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे. आता सार्वजनिक मालमत्ता रक्षण हे कर्तव्यामध्ये समाविष्ट आहे बरं का. मला वाटतं 3रं का 4थं कर्तव्य आहे ते त्यात दिलेलं आहे. संरक्षण करणे व आव्हान केल्यास राष्ट्रीय सेवा बजावणे हे पण सत्य आहे, कर्तव्यामध्ये समाविष्ट आहे. राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान करणे, त्यानंतर परत जे सैनिकांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी जे बलिदान दिले त्यांचे आदर्श तत्व बाळगणे, संविधानाचे पालन करणे, संविधानात्मक आदर्श व संस्था यांचा आदर करणे हे पण सत्य आहे. हे सुद्धा सत्य आहे, हेही सत्य आहे. राहिलं काय, मला वाटतं सगळ्यांचं उत्तर ऑलमोस्ट आलंय, बऱ्यापैकी आलंय. तुम्ही ऑलमोस्ट सगळ्यांनी दिले, माही मॅडम दिले, MR सर 4 4 4, ऑलमोस्ट सगळ्यांचं आलेलं आहे, करेक्ट आहे राईट. याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. काय म्हणते बघा, पुरुष आणि स्त्रियांना काय करणे, समान कामासाठी समान वेतन. हे समान काम समान वेतन कुठे आहे, तत्वामध्ये मार्गदर्शक तत्वामध्ये बरोबर आहे. शासनानं स्त्री पुरुष यांना रोजगार प्राप्त करून देणे आणि समान कामाच्या बदल्यात समान वेतन देणे कुठे आहे, तत्वामध्ये समाविष्ट आहे. तत्वामध्ये काय विचारलंय, मूलभूत कर्तव्य विचारलंय. आता पोलीस भरतीच्या पोरांचा ज्याचा अभ्यास चांगला आहे त्याला याचं उत्तर आलं असतं राईट. नाही तर मग सरळ तुम्हाला बंदूक मिळण्याच्या आधीच गोळी घालून आला असतं. हो लक्षात ठेवा. चलो याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्नाची संख्या बघू नका, स्पष्टीकरण बघा फक्त आज. आपण आता आपले मला वाटतं राज्यघटनेचे 7-8 क्वेश्चन घेतले होते. आता हे आपला इकडला क्वेश्चन इकोचा, हेच उत्तर द्या रे. हा करेक्ट आहे. कोरोना टाईममध्ये राष्ट्रीय सेवा बजावायचं काम केलं होतं. ज्या ज्या मित्रांनी ते काय म्हणतात त्याला, कोणता मित्र, पोलीस मित्र पण आहे. आणखी एक कोरोनाच्या काळामध्ये पण एक दिली होती उपाधी बघा, योद्धा. हा कोविड योद्धा का, योद्धा पण दिलं होतं. योद्धा कोणता योद्धा, ते दिलं होतं, त्यात दिलं होतं बघा राईट. याचं उत्तर बघा रे. दिलेल्या वर्षात देशाच्या भौगोलिक सीमेरेषेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू आणि सेवा यांचे बाजार भावानुसार येणारे मूल्य म्हणजे डॅश होय. काय होय, हा प्रश्न 2दा पडलाय. NNP, NDP, GDP, GNP. उत्तर काय यायचं, बऱ्यापैकी आले सगळ्यांचं. रेखा मॅडम करेक्ट बरोबर आहे, ज्ञानेश्वर सर बरोबर आहे, RC मॅडम बरोबर आहे, शिंदे सरकार बरोबर आहे. कोणता योद्धा म्हणतात त्याला, चला GDP, चला बरोबर आहे बघा, उत्तर सांगून देतो चला. आता हे NNP याचा अर्थ काय बघा, दिलेल्या वर्षात म्हणजे कोणतं वर्ष रे, आर्थिक वर्ष बरं का. आर्थिक वर्ष, भारताचं आर्थिक वर्ष काय रे, 1 एप्रिल ते 31 मार्च आपलं आर्थिक वर्ष आहे. महसूल खात्याचं आर्थिक वर्ष 1 ऑगस्टला सुरू होत आहे. बँकेचं आर्थिक वर्ष हेच आहे, पहिलं अगोदर 1 जुलै होतं राईट. आणखी बा पुढं म्हणजे आर्थिक वर्षात कुठलं म्हणते, भौगोलिक सीमेरेषेमधलं म्हणजे देशातलं, भारतात. ठीक आहे, एका वर्षात समजा भारतात उत्पादित होणाऱ्या ज्या वस्तू, हे भारत आहे रे लक्षात ठेवा. आला बऱ्यापैकी. हो, भारतातल्या लोकांनी भारतामध्ये तयार केलेलं आणि परकीय लोकांनी भारतामध्ये घेतलेलं उत्पादन, जर उत्पादन भारताच्या सीमेत झाला असेल तर ह्याला काय म्हणतात, भौगोलिक क्षेत्र म्हणतात. भौगोलिक क्षेत्र म्हणतात. आणि भौगोलिक क्षेत्रातलं उत्पादन कुठं मोडलं जाईल, GDP. कारण इथं डोमेस्टिक शब्द आहे. डोमेस्टिक शब्दाचा अर्थ काय होतोय, देशाअंतर्गत असा अर्थ होतोय. देशाअंतर्गत म्हणजेच कुठलं, सीमेरेषेच्या मधलं, भौगोलिक सीमेरेषेमधलं देशांतर्गत कशाचं उत्पादन, अंतिम वस्तू आणि सेवांचं. अंतिम वस्तू आणि सेवा, ज्या वस्तू तयार झालेल्या आहेत त्यांना अंतिम वस्तू व सेवा म्हणतात. या वस्तू व सेवांचं बाजार मूल्य म्हणजे बाजार किंमत याची बेरीज करत गेलो की काय कळतंय, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट कळते आपल्याला, म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन. आता इथं फक्त देशातलं मोजतात, केवळ देशांतर्गत राईट. हे GNP काय, इथं बघा नॅशनल शब्द आहे, हे बघा नॅशनल शब्द आहे. नॅशनल म्हणजे कोणतं, राष्ट्रीय. म्हणजे कुठलं, इथं लक्षात ठेवा, इथं देशांतर्गत उत्पादन, देशांतर प्लस परकीय उत्पन्न किंवा उत्पादन, देशातलं आणि देशाबाहेरचं, ह्या दोन्हीचाही समावेश कुठे होतो, GNP मध्ये होतो. आता NDP म्हणजे काय बघा,
हे GDP आणि NDP दोन्ही पण काय डोमेस्टिकच आहे, बरोबर आहे. अच्छा अच्छा, ओके ओके खान सर, अच्छी बात आहे. बघा हे नेट डोमेस्टिक प्रोडक्ट, नेट म्हणजे कोणतं आहे तर निव्वळ उत्पन्न आहे रे, लक्षात ठेवा. निव्वळ, निव्वळ म्हणजे कोणतं, जर समजा GDP मधून काय वजा गेलं, घसारा वजा गेला तर काय उरतंय, NDP उरतंय. आणि जर NNP काढायचा असेल तर GNP मधून काय वजा गेला, GNPतून जर घसारा वजा गेला तर काय मिळतंय, NNP मिळतंय. घसारा म्हणजे यंत्राची झीज होय, यंत्राची झीज म्हणजे घसारा. चलो याचं उत्तर आलं असेल, पुढे जाऊ. पुढचा क्वेश्चन बघा. मानव विकास निर्देशांक ठरवताना प्रामुख्याने कुठले निकष विचारात घेतले जातात. मानव विकास निर्देशांक ठरवताना कुठले निकष विचारामध्ये घेतले जातात, कमेंट करून सांगा. समीर खान सर, अच्छी बात है. आपके पापा IAS है, वो भी अच्छी बात है. आपके पास 9,000 करोड़ है, बहुत अच्छी बात है. 900,000 करोड़ आ जाए, वो भी अच्छी बात है, राइट. हाँ, आप इधर पढ़ाई करने आए होंगे शायद. चलो ठीक है. बघा मानव विकास अहवाल हे कोण जाहीर करते रे, UNDP नावाची संस्था जाहीर करते. हा, मानव विकास अहवाल तयार केला होता कधी, 1990ला. 1990ला हीची निर्मिती केली गेली, सुरुवात 1990. पहिला मानव विकास अहवाल जाहीर झाला होता कधी, 1997. पहिला मानव विकास अहवाल 1997. मानव विकासामध्ये कोणते कोणते घटक समाविष्ट असतात. नंबर 1 आर्थिक निकष म्हणजे काय दिले पुढं, राहणीमान. दुसरा आरोग्य म्हणजे काय दिले पुढं, आयुर्मान, किती वर्ष आपण जीवन जगू शकतो. शिक्षण, शैक्षणिक कालावधी दिलेला आहे. आनंदाचे प्रमाण, अन्न उपलब्धता. चौथा आणि पाचवा घटक नाही बरं का याच्यात, पहिले 3 येतं, बरोबर आहे. काय काय येतंय, एक येतंय आयुर्मान, दुसरं काय येतंय साक्षरता, तिसरं काय येतंय राहणीमान. या 3 घटकाच्या आधारे काय निघतो, मानव विकास अहवाल निघतो. मानव विकास अहवाल निघतो, लक्षात ठेवा, राईट. चलो पुढे बघा. महत्त्वाचं या अहवालामध्ये इंडेक्समध्ये 0 ते 1 त्याचं काय आहे मूल्य आहे बरं का, 0 ते 1. 0 ते 1 आत्ता सध्या भारताचा क्रमांक, भारत HDI नुसार क्रमांक कितवा लागतो, कमेंट करून सांगा रे. 2025 अहवाल आलाय. खूप मस्त एक सारोळी पाठवलेली बघा. आयुष्य तुझा छोटा आहे लढा, लागली तुला आईच्या ओठावणे शब्द, मला दिसत होते स्वप्न अधूरच राहत होते, वडिलांच्या कष्टाची जाणीव मला दिसत होती आणि मावळत्या जीवनवाटला मला सुचत नव्हते. असं काहीतरी खूप सुंदर सारोळी आहे. चलो आपला वेळ होत चालला म्हणून थोडंसं मी फास्ट घेतोय. बघा याचं उत्तर काय, पर्याय क्रमांक कुठे गेलं रे, 1 2 3 असतेलं, 1 2 आणि 3, पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. भारताचा क्रमांक 151 नाही रे मित्रा, भारताचा क्रमांक 130 आहे. 130 मानव विकास अहवाल 130. हां, आपले मूल्य 0.854 एवढं मूल्य आहे आपलं. जगात आईसलँड क्रमांक 1चं राष्ट्र आहे आणि साऊथ सुदान शेवटचं राष्ट्र आहे. 193 क्रमांकाचं राष्ट्र साऊथ सुदान आहे आणि पहिला क्रमांक राष्ट्र आईसलँड नावाचं राष्ट्र आहे आणि भारत 130व्या क्रमांकाला आहे. शेवटचा क्वेश्चन आजचा आपला. चलो एवढं सांगा, ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशाशी संबंधित आहे. ऑपरेशन फ्लड, हा 130 करेक्ट आहे. ऑपरेशन हा 2025 अहवाल आहे बरं का. ऑपरेशन फ्लड कशाशी संबंधित आहे, पूर नियंत्रण, पूर व्यवस्थापन, वाढीव दूध उत्पादन, संकलन आणि वाढीव अन्न उत्पादन. सांगा रे उत्तर. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक, इथं 2 झाले चुकून, 3 आहे बरं का हे, पर्याय क्रमांक 3 वाढीव दूध उत्पादन आणि संकलन. याचे जनक कोण आहेत, वर्गीस कुरियन याचे जनक आहेत बरं का, लक्षात ठेवा. ही क्रांती 1900 कधीची आहे, 71ची आहे. त्यावेळेला अमूल कंपनीसोबत करार केला होता. अमूल दूध पिता आहे इंडिया या कंपनीचं काय केला गेला, करार केला गेला. भारतात दुधाचं संकलन आणि दूध उत्पादन वाढलं पाहिजे यासाठी ऑपरेशन फ्लड म्हणजे दुधाचा महापूर आला पाहिजे हे त्याला नाव दिलं होतं. आणि या दुधाच्या बाबतीमध्ये दूध उत्पादनात भारताचा जगामध्ये लागणारा क्रमांक, भारत कितवा क्रमांक लागतो,
आपला क्रमांक लागतो पहिला. दुधाच्या उत्पादनामध्ये भारताचा पहिला, म्हशीच्या उत्पादनामध्ये भारताचा क्रमांक पहिला, ताग उत्पादनामध्ये क्रमांक पहिला, साखरेचे उत्पादन क्रमांक दुसरा, लक्षात ठेवा. आणि लोकसंख्येमध्ये क्रमांक पहिला हो. आपला 2023 नुसार भारताचा लोकसंख्येत क्रमांक किती लागतो? पहिला. अगोदर दुसरा क्रमांक लागायचा 2011ला, आता क्रमांक किती लागतोय आपला? पहिला लागतोय, लक्षात ठेवा. भारताची सध्या लोकसंख्या 142 कोटी आहे. 2011ला 121 कोटी होती, राईट. चलो, ही दूध क्रांती होती. बाकी मग पिवळी क्रांती, तेलबिया, त्यानंतर परत नील क्रांती, मत्स्य उत्पादन, त्यानंतर परत कोणती? गुलाबी क्रांती, झिंगे, त्यानंतर कोळंबी, त्यानंतर परत आणखी कोणती? इंद्रधनुष्य क्रांती आहे बघा. सगळ्या क्रांतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी इंद्रधनुष्य क्रांती केली होती. बटॅटो, गोल क्रांती, त्यानंतर कोणती आणखी? करडी क्रांती, काळी क्रांती, तेल उत्पादन वगैरे, काळी क्रांती, सुवर्ण क्रांती, सुवर्ण क्रांती मधुमक्षिका पालन, सुवर्ण रेषा क्रांती जूट उत्पादन, अशा बऱ्याच क्रांत्या समाविष्ट आहेत. पण गाईचं प्रति लिटर दूध कमी आहे. ओके, आपण एवढं लक्षात ठेवायचं आहे. दुधाच्या उत्पादनामध्ये भारताचा लागणारा क्रमांक जगात पहिला क्रमांक आहे. आता बदलला असेल, चेक करून घ्या एकदा, राईट. पहिला क्रमांकाचं उत्तर आलेलं आहे बचा. आणि भारतातलं सर्वात जास्त उत्पादन कोणत्या पिकाचं होतं आहे असं विचारल्यास, भारतात सध्या सर्वाधिक उत्पादन तांदळाचं आहे बरं का. गहू क्रमांक 2ला, आणि गव्हाचं वाढतंय, तांदळाचं कमी होत चाललंय, राईट. चलो, आपण थांबू. आज आणखी क्वेश्चन आहेत. मला सध्या जायचं असल्या कारणाने मी लेक्चर थांबवतोय. उद्याला PYQ आणि सराव दोन्ही प्रश्न असतील. सेम टाईम 8 वाजता भेटू आपण, राईट. 8 किंवा 8:15ला लिंक पडून जाईल. थँक्यू, हॅव अ नाईस डे. उद्यापासून कंटिन्यू करू, राईट. चलो, जय हिंद, जय महाराष्ट्र.